राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अनेक वर्षापासून शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांना अखेर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कुठल्याही मोठ्या पत्रकार परिषदेतून किंवा जाहीर घोषणेतून समोर आलेला नाही, तर थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रातून ही बाब उघड झाली आहे. संपूर्ण प्रकरण समजून घेतलं तर काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठे बदल करण्यात आले होते. पक्षात नवीन नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आधीपासूनच सुरू होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर 10 मार्च रोजी पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकृत पत्र पाठवण्यात आलं. पण त्या पत्रात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट दिसून आली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ह्या दोन्ही मोठ्या नेत्यां नावांसमोर त्यांच्या पदाचं लिहिलेलं नव्हती. आता सामान्य माणसाला ही छोटी गोष्ट वाटू शकते, पण राजकारणात प्रत्येक गोष्ट शब्द आणि प्रत्येक पदाला खूप महत्त्व असतं. कोणाच्या नावासमोर पद नाही म्हणजे त्यामागे काहीतरी मोठं सुरू आहे, अशी चर्चा त्याच वेळी राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र त्यावेळी पक्षाकडून कुठलंच स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हा फक्त तांत्रिक घोळ आहे की जाणून-बुजून केलेला बदल याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पण आता 29 एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला आणखी एक सुधारित पत्र पाठवलं आणि त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. या नव्या पत्रात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवीन यादी देण्यात आली आहे आणि ही यादी अंतिम असेल असंही स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या यादीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष हे पदच नाही, म्हणजेच त्यांना त्या पदावरून हटवण्यात आल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. या नव्या यादीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दाखवण्यात आलं आहे. शिवाजीराव गर्जे यांच्याकडे कोष अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पार्थ पवार आणि सुबोध मोहिते यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आला आहे. जय पवार यांना राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय अनेक नवीन चेहऱ्यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून संधी देण्यात आली आहे. पण ह्या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा कोणाची होत आहे, तर ती पार्थ पवार आणि जय पवार यांच्या वाढत्या प्रभावाची. कारण पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आता पवार कुटुंबातील नव्या पिढीकडे दिल्या जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नवीन नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेलं नाही. त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश ठेवण्यात आला आहे. मात्र त्यांच्या नावासमोर कोणतंही पद दिलेलं नाही आणि हीच गोष्ट सर्वात मोठं राजकीय संदेश देणारी मानली जात आहे. कारण एखाद्या नेत्याला कार्यकारिणीत ठेवणं म्हणजे त्याला पूर्णपणे दूर न करणं, पण त्याच वेळी त्यांच्याकडून अधिकार काढून घेणं असा अर्थ राजकीय भाषेत घेतला जातो. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत प्रभावी आणि अनुभवी नेते मानले जातात. केंद्रात मंत्रिपदापासून ते पक्ष संघटनेपर्यंत त्यांनी मोठं काम केलं आहे. अनेक कठीण काळात त्यांनी पक्षासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे अशा नेत्याचं कार्यकारी अध्यक्षपद जाणं ही साधी घटना नाही. यामागे मोठं राजकीय गणित असल्याचं बोललं जात आहे. एकीकडं नवीन पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे जुन्या नेत्यांचा प्रभाव कमी केला जात असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला नक्की विसरू नका.